वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे छोले मसाला. चला तर मग रेसिपी पाहूया. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर मी इथं कुकरमध्ये छोले टाकलेले आहेत. छोले मी इथं 2 दिवस भिजत ठेवले होते. त्यामुळे त्याला थोडेसे मोड आलेले आहेत. तुम्ही 1 दिवसही भिजू घालू शकता, म्हणजे 1 रात्र. त्यानंतर यामध्ये आपण एक छोटं बटाटा कट करून टाकणार आहोत. त्यानंतर टोमॅटो टाकणार आहोत. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून छान आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये छान असं परफेक्ट हे शिजलं जातं. त्यानंतर मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची. माझ्याकडे फक्त मोहरी होती, त्यामुळे ती मोहरीच टाकलेली आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे, बारीक कट करून घेतलेला एक मोठ्या आकाराचा. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. छान असं परतून घ्यायचं आहे. कांद्याला कलर गोल्डन ब्राउन आल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. मी इथे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. पहिल्यांदाही टाकलेलं आहे. फक्त कांद्यापुरतं आपण यामध्ये आणखीन थोडंसं मीठ टाकणार आहोत. त्यानंतर घरगुती काळा तिखट टाकणार आहोत. यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, त्यामुळे मी बाकी धने पावडर वगैरे टाकलेले नाहीये. तुम्ही जर मिरची पावडर वापरणार असाल तर तुम्ही धने पावडर, जिरा पावडर हे वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकायची आहे. छान मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जे छोले आणि बटाटे शिजवून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे. छान उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर आणि अद्रक टाकायचं आहे. मस्त अशी आपली भाजी तयार आहे.